हाय, तर आज ना प्रिशू, मी आणि श्रेया मस्त रेडी होऊन कुठेतरी गेलेलो. कुठे ते पुढे सांगते. त्याआधी सकाळी सकाळची सुंदर अशी सुरुवात प्रिशू राणीला हग करून झाली. जेव्हाही मी सकाळी तिचा चेहरा बघते ना, माझा दिवस खूप छान जातो. बाकी रात्रीच्या या पोळ्या काही शिल्लक होत्या, कारण बाबा जेवायला घरी आलेच नाही त्यासाठी. आणि शिळ्या पोळ्या काही कोणाला खायची इच्छा होत नाही. म्हटलं चला सर्वांच्या आवडीचा चुरमा बनवते, कारण पोळ्यांचा चुरमा सर्वांना खूप जास्त आवडतो. म्हणून मिक्सरला बारीक करायला घेतलं. मी मिक्सरलाच बारीक करते. एकीकडे बाबांचा चहा ठेवलेला होता. मी तरी चहा सोडलेला आहे. बाकी पूर्ण पोळ्यांचे मी मस्त मिक्सरला बारीक करून घेतला. कांदा चिरलाय, हिरवी मिरची मिक्सरला काढून घेते म्हटलं. त्याआधी प्रिशूला केळ खायला दिलं, कारण तिला मग जास्त भूक लागू नये यासाठी. कारण मला स्वयंपाकही करायचा होता बाकी श्रेयासाठी. तर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा टाकला खूप सारा असा. आता बरेच जण ना अद्रक आणि लसूणसुद्धा टाकतात, पण अद्रक काही नव्हतं आणि लसूण आम्ही शक्यतो वापरत नाही, कारण सर्वांना काही ना काही प्रॉब्लेम आहे आणि लसूण खूप गरम असतो. सो आमच्याकडे लसूण खूप कमी खातात. बाकी तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण असं सिंपलच ना ही रेसिपी खरंच खूप छान होते. सो मग कांदा झाल्यानंतर मी ह्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आधीच टाकलेल्या असल्यामुळे लाल तिखट मी जरा बेतानीच टाकते, नाहीतर मग खूप जास्त तिखट होतं. आम्ही जे खातो तेच आमचा प्रयत्न असतो प्रिशूला देण्याचा, त्याच्यामुळे आम्ही जास्त तिखट अवॉइड करतो, फिकं फिकं असंच खातो. सो मी चुरमा इथे पटापट बनवून घेतला. तुम्हाला बघतानाच वाटत असेल की ती फिक्का आहे, पण खरंच खूप टेस्टी झालेला. प्रिशूलाही चारलं. नंतर म्हटलं फ्रीज क्लीन करते, कारण प्रिशू मला बाकी कामं करूच देत नव्हती. खूप दिवसाचं रखडलेलं हे काम होतं, जे मला आज करायचं होतं. तुम्ही बघू शकता किती जास्त खराब झाला आहे फ्रीज, कारण काहीही असो माझ्याशिवाय फ्रीजची क्लिनिंग कोणीच करत नाही. सो म्हटलं चला आता प्रिशूला बघता बघता हे एक काम होईल माझं. सो ते करायला घेतलं. बाकी त्यातले सर्व ट्रे वगैरे मी बाहेरच काढले धुण्यासाठी. स्वच्छ धुवून घेतले. प्रिशूची छान आंघोळ केली आणि म्हटलं तिला झोपून देते. त्याआधी तुम्हाला फ्रीज दाखवते. बघा बऱ्यापैकी क्लीन झाला आहे. बिफोरचं मी आधीच दाखवलं होतं, तुम्हाला लक्षात आलं असेल. खरंच किती खराब होता आणि क्लीन झाला आहे छान. बाकी आता सध्या तरी यामध्ये ठेवायला काहीच नाही आहे, कारण बाकी सामान भरायचं आहे, भाज्या वगैरे आणायच्या आहे आणि बॉटल्ससुद्धा आणायच्या आहे. पण जसं आहे तसं क्लीन झालेलं मी तुम्हाला दाखवते आहे. त्यानंतर संध्याकाळला प्रिशू, मी आणि श्रेया माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बड्डेला जायसाठी मस्त रेडी झालो. तिच्यासाठी हे छानसं एज्युकेशनल पर्पज गिफ्ट घेतलं. चलो बाय.